अध्यक्ष महोदय, यामध्ये उत्तरामध्ये हद्दवाढ निवडणूक प्रक्रिया म्हणजे महानगरपालिका ज्या निवडणुका झाल्या ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून कोल्हापूर महापालिकेनं त्यावर शासन स्तरावर कारवाई सुरू आहे अशा पद्धतीचे उत्तर आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, आता निवडणुका झालेल्या आहेत तर हद्दवाढ कधी हा निश्चित तारीख आपण या ठिकाणी आम्हाला सांगण्यात येणार काय? त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 2019 आणि 21 ला मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झाले, क्रीडांगणं वाहून गेली, त्या ठिकाणी बाग बगीचे वाहून गेले आणि म्हणून यासाठी एक वेगळा निधी, एक वेगळं पॅकेज या ठिकाणी शासनाच्या वतीने आम्हाला देण्यात येणार का? त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, कोल्हापूर महापालिकेच्या 4445 पदसंख्येच्या आकृतीबंधास 14/3/2024 शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. त्यानुसार महापालिकेने सेवा प्रवेश नियम तयार केले असून या सेवा प्रवेश नियमांना शासनाने मंजुरी दिल्यानंतर पद भरती करण्याची आवश्यक ती कारवाई महापालिकेतर्फे करण्यात येईल असं म्हणलेलं आहे. तर अध्यक्ष महोदय, यासाठी शासन या ठिकाणी याला मंजुरी कधी देणार असा एक माझा प्रश्न आहे. आणि अध्यक्ष महोदय, अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणात TDRचा घोटाळा झालेला आहे, घरफाळाचा घोटाळा झालेला आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूर महापालिकेसाठी शासनानं जे 450 कोटी रुपये खर्च करून काळामावडी धरणातून थेट पाईपलाईन कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा व्हावा यासाठी योजना मंजूर केली होती, त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. 10 वर्ष ही योजना सुरू आहे, अजूनही शहराला पाणी मिळत नाही. सणासुदीच्या दिवसामध्ये महिलांना घागरी घेऊन रस्त्यावर उतरावं लागतं. त्यामुळे या तिन्हीची चौकशी शासन करणार काय असे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत.